नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकावर तण नियंत्रण कसं करायचं आहे याची माहिती घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला कापूस पिकावरील तण नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं आणि या कालावधीमध्ये आपल्याकडे पाऊस भरपूर आहे, काही ठिकाणी पाऊस नाही पण आहे, पण पाऊस होऊ शकतो आणि होईल। मग अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये ओलावा आहे, मग जमिनीमध्ये ओलावा आहे तर आपल्याला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे। तुमच्या क्षेत्रामध्ये जर ऑलरेडी तण जास्त प्रमाणात असेल तर हा व्हिडिओ, आणि जर थोडंफार जरी तण असेल पण तुम्हाला कपाशी लावायची आहे पण अजून लावलेली नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। मित्रांनो, आपण पाहणार आहोत कापूसमधील तण नियंत्रण। तर या तण नियंत्रणासाठी मी तुम्हाला फक्त एक तणनाशक सांगणार आहे, ज्या तणनाशकाच्या वापरामुळे जे काही गवत असेल हे 100% मरलं जाईल। त्यानंतर जे पण गवत असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे येईल हे सगळं गवत मरणार आहे। याच्यामध्ये फक्त प्रमाण आपल्याला कमी जास्त करावं लागणार आहे, कारण जर छोटं गवत असेल तर कमी प्रमाण लागतं, परंतु जर मोठं गवत असेल किंवा गवत अगदी फुलोऱ्यामधलं असेल किंवा बियामधलं गवत असेल तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला जास्त प्रमाण हे घ्यावं लागतं। म्हणून व्हिडिओ थोडासा काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही। तर आज आपण पाहतोय स्वीप पॉवर या तणनाशकाचा वापर आपल्याला कापूस पिकाच्या लागवडी अगोदर कशा पद्धतीने करायचा आहे। तर तुम्हाला जर कापूस लागवड करायची आणि तुमच्या क्षेत्रामध्ये जर गवत आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला UPL कंपनीचं स्वीप पॉवर हे तणनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% WW% मध्ये SL या फॉर्ममध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं। आता याच्यामध्ये या तणनाशकाचं एक वैशिष्ट्य पहा, याला ॲक्टिव्ह किंवा आपण कॉन्टॅक्ट हर्बिसाइड असं सुद्धा म्हणतो। म्हणजे हे ज्या पिकाच्या किंवा ज्या गवताच्या कॉन्टॅक्टमध्ये जातं ते गवत पूर्णपणे मरलं जातं। दुसरा मुद्दा, हे तणनाशक जे आहे एकदा का मातीवर पडलं की त्याचा रेसिड्यू तिथेच लगेच संपतो। म्हणजे असं नाही आहे की तुम्ही हे तणनाशक मारल्यानंतर खूप जास्त दिवसानंतर तुम्हाला लागवड करायची नाही, तुम्ही अगदी 2-3 दिवसानंतर सुद्धा या तणनाशकाच्या फवारणीनंतर आपली कापूस लागवड करू शकता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला थोडासा किंवा चांगल्यापैकी ओलावा असणं आवश्यक आहे, कारण कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे। या तणाच्या नियंत्रणामध्ये तणाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर लगेच तणावर त्याचा इफेक्ट होतो, काही दिवसामध्ये तण जळतं, परंतु त्याचा रेसिड्यू सुद्धा तिथे संपतो। परिणामी आपल्याला येणाऱ्या पिकावर म्हणजे कापूस पिकावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही। आणि हा एक प्लस पॉईंट आहे आपल्या पिकासाठी, जेणेकरून ज्याच्यामध्ये आपल्याला लॉस हा होणार नाही किंवा आपल्या पिकावर त्याचा परिणाम होणार नाही। याचं जे प्रमाण आहे सरासरी 1 एकरमध्ये आपल्याला 1 लिटर ते जास्तीत जास्त 1.5 लिटरपर्यंत याचा वापर करायचा आहे। आता पहा, जर गवत छोटं असेल 2 पानावर 3 पानावर किंवा 4 पानावर असेल आणि जास्त प्रमाणात असेल तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही साधारणतः 100 ते 120 मिली प्रतिपंपासाठी याचा वापर करू शकता। परंतु जर गवत जास्त प्रमाणात असेल, मोठं असेल तर 150 मिली प्रति लिटर पंपासाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि कॉन्टॅक्ट हर्बिसाइड असल्यामुळं तुम्हाला फारसं घाबरण्यासारखं कारण नाही आहे, किंवा तुम्ही कापूस उगल्यानंतर सुद्धा याचा वापर करू शकता, परंतु तुम्हाला कापूस पिकावर काहीतरी झाकण ठेवावं लागणार आहे किंवा ग्लासचा वापर करून मग या तणनाशकाचा वापर तुम्ही करू शकता। या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला हे तणनाशक वापरता येऊ शकतं, परंतु जर प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणजे लागवडी अगोदर जर तुम्ही हे तणनाशक वापरलं तर तुम्हाला लागवडीनंतर खूप कमी वेळा किंवा बऱ्याच दिवसानंतर फार तर याचा वापर करावा लागू शकतो। आणि बऱ्याच वेळा काय होतं की मला शेतकरी विचारतात की तुम्ही नेमकं काय करता, तण नियंत्रण कसं करता। तर मित्रांनो, पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आम्ही सरळ बैल मशागत करतो। यामुळं काय होतं की एकतर पहिली गोष्ट, फवारण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत, तणनाशकासाठी पैसे द्यावे लागत नाहीत, आणि विशेष म्हणजे बैल मशागत झाल्यामुळं कापूस पीक आणखी तेजी घेतं, चांगल्या प्रमाणात वाढतं, आणि हा एक प्लस पॉईंट आहे किंवा एक फॉर्म्युला आहे उत्पादन वाढीसाठी वापरण्याचा। त्यामुळे एक सरळ आम्ही बैल मशागत करतो। जर तुम्हाला बैल मशागतीवर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, त्यावर संपूर्ण माहिती आणि संपूर्ण फायदे किंवा त्याचे तोटे काय असतील हे सगळं काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।